एकच दिवस गेलो, यांनी पण एक गवळीवाड्यावरती राहतात आणि एकच दिवस परवा दिवशी जाऊन आलो. आता यांनी सांगतात की यांनी इथपर्यंत का आले ते सांगावं. आता बघा, आम्ही नंदगड गवळीवाड्याचेच लोक. आता आम्हाला की काय नाही, काय म्हणतात तर आमदार लोक, विश करणारे लोक, निवडून येणारे, आम्हाला मतदान गला म्हणतात. आई बहिणी म्हणतात का नाही. आम्ही काय म्हणतो, होय बरोबर मतदान घालायलाच पाहिजे, आहे की नाही. आल्यानंतर ते 5 वर्ष काय करतात त्यांनी, हे 5 वर्षामध्ये तुमच्या गावाचे काय असेल ते विकास, तुम्हाला लाईट, पाणी, रस्ता, घर सगळं द्यायलाच करा म्हणतात का नाही. मग आम्ही का म्हणतोय, होय बरोबर आहे, आम्हाला देतातच म्हणतोय. सगळ्यांना ढोरण दाव्याला बांधतोय, धंदा सोडतोय आणि आम्ही मतदान करायला. तिथे काय चहा नाही, पाणी नाही, काय नाही, आमच्या खर्चानं जातोय. नंबर लागेल त्या टायमात अंगठा लावतो. एक बटा मारला की चल नडी होक म्हणतात. मग कुठे जायचे, आमची गोरढोरं उपाशी मरतात, आमच्या पोट उपाशी मेला. तिथं आल्यावर आम्हाला चहा भेटते. कसं असते, विकास केल्यानंतर त्याचा सगळं अनुभव येतो, होय की नाही. तर आमच्या गवळीवाड्यावर बघा, 3 किलोमीटर शहरमध्ये आम्ही आहे. 3 किलोमीटर आमचा गवळीवाडा आहे, नंदगड गवळीवाडा आहे आमचा. 3 किलोमीटर झाली. आणि तुम्हाला तर यायचं म्हणजे तर गाडी पहिल्या घेरातच चढवायला पाहिजे. तिसऱ्या घेरात गाडी नाही चढत, पहिल्या घेरातच गाडी पुरी तुमच्या गावात उतरायला पाहिजे. येताना उतार, चढताना चढाव, असं एवढ्या लांबून येण्यापेक्षा आम्ही 3 किलोमीटर असे तर पण आम्हाला आशीर्वचन देतात आणि डोळ्याला पाणी पुसून पडदा लावतात. आणि 5 वर्षापासून राजकारण खुर्ची भेटली की तिकडंच राहत, कोण लक्ष करत नाही. तर स्वतः बाई आपली नवऱ्याची बायको काय करते, स्वतःच्या नवऱ्याला गाळी देते. तसं आम्ही आमदारला जाऊन गाळी देऊ शकतो, पण तो 5 वर्षापासून करतोच म्हणतो, करतोच. 5 वर्ष गेली की एवढी वर्ष मी बघायलो, हे आमचे पाहुणे इथे आहेत, ते हो बाबली, हो त्याचा भाऊ, आमचे पाहुणे, त्यांचे भाऊ तिकडे आहे, त्यांचा भाऊ माझा युवा आहे. तर त्यांनी कुठल्या जागेवर आहेत ते जाऊन बघा. तर ह्याने आज मी कितीतरी वर्ष त्यांच्या बाबापासून बघायला की तेच आहेत. तर पण यायचं इकडे कुठे आमचे साहेब आले तर त्याला रेंज वर फोन लावा म्हटलं, रेंज नाहीये. तर त्यांनी विकासवाले लोक आमचे हे जय किसन जे लोक आहेत का नाही, ते सगळा जर विकास सांगितला एकदा तर नाही. आता काल कशाला गेलेलं तुमच्याकडे आणि काय काय मी पंचायतीपासून बघा, आम्हाला स्वतःची बाई आहे घरात, आई बहीण. तर शीख पंडित आम्हाला न्यायला मोटरसायकलीनं रस्ता नव्हता, तर स्वतः उभे राहून त्यांनी JCB लावून रस्ता फोडून दिले. आणि तुम्हाला जर कोणी फॉरेस्ट खात्याने कोणतं अडवलं तर त्याला मी आहे, स्वतः उभे राहून करून असं असते समाज आहे. तर माणसाने सगळेच जर समाज एकदा सांगितलं तर एकदा सुटत नाही. ते हे बघा टप्पे आहेत. काय हो, आता यांना परवा दिवशी असंच मला असंच आले, यांची पण मी न्यूज मीच करलेली पहिल्यापासून. मी यांच्यासाठी भरपूर पैसे खर्च करत, यांना माहिती नाही आहे. पण मी स्वतः जाऊन तिथं म्हटलं, तिथं बऱ्याच जणांच्या शेती आहे, सगळं आहे, फॉरेस्ट जागा आहे, सगळं आहे. मग पंचायतला गेलो यांच्या नावावर का घर नाही अजून, सगळं का नाही, सगळं घातलेलं आहे. 20 लाख रस्त्याला मंजूर पण झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. परत मी काय करलो, पंचायतीला म्हटलो श्री महालक्ष्मीची जत्रा आहे आणि त्या टायमाला मी तिथं उपस्थित राहून सगळे पाहुणे येणार आहेत त्यांच्या गावामध्ये, मग त्यांना जायला रस्ता पाहिजे. त्यासाठी आता काय करू, तात्पुरती तुम्ही रस्ता नंतर करशाली, पण आता काय करू. मग मी म्हटलं माझी संघटना जाऊन तिथं रस्ता काढून देणार आहे, कुणीही तिथं आडवं यायची गरज नाही. आणि कुणी आडवं आलं तर ते तुम्ही बघून घ्यायचं पंचायतनं. मग पंचायतचं हे करून आम्ही त्यांना 3 किलोमीटर रस्ता करून दिला. आणि त्याच्यानंतर मध्ये कोणतरी येऊन भांडणं पण करले, पण मी आलो. मग तिथं भांडणं नाही, काय नाही, पाहिजे तसा रस्ता करा. मी पण करायला लागलो आणि त्यांच्या गावची लोक पण करायला लागली, रस्ता झाला. सांगायचं काय आहे, यांनी सगळे आले तिथं, एकटा काय करला पंचायत मध्ये असं करला यांना. त्यावेळेला काय करलो, काय म्हटलो मी, मला म्हणतो माझ्या शेतकऱ्याला असं करलास ना, सोडणार नाही तुला म्हटलं. आणि तुमच्यासाठी आम्ही लढायला तयार आहे, पुढे जाऊन हे करायला तयार आहे. पण तुम्हाला असं थांबायला जर तुम्हाला होत नसेल ना तिथं तुमच्यासाठी आम्ही नाही लढू शकत. पहिली गोष्ट सांगायला, जोपर्यंत आम्ही तिथं जाऊन लढतोय तुमच्यासाठी आमच्या मुलाबाळांना सोडून, उद्या सकाळी जरी आम्हाला कोणी धरून जरी टाकलं जरी, कारण की राजकारणामध्ये कसं आहे, जो पुढे जातोय त्याला पाठीमागे ओढायची पद्धत त्यांची वेगळी राहते. आणि जर त्यांनी फसवायच्या टायमाला जर त्याला म्हणून टाकलं, तो काय घे रे, तो जाऊ देत गेला तो, असं म्हणून तुम्ही जर साईडला राहिला तर ह्या जीवनात नव्हे, तुमचे वाडवडील गेले बघा तसे, तुम्ही पण तसेच जाणार, पण काही बघणार नाही. ही एक लास्ट